गाडी फोड प्रत्येक सदा नदी जाऊ दे बोल भगवान की जय आई राधा उदे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया चांगल. आजचा व्हिडिओ आहे एका छोट्याशा पिकनिकचा. पिकनिक अचानक भयानक ठरली, त्यामुळं पोचेपर्यंत आम्हाला रात्र झाली. रात्रीचा प्रवास होता, त्यामुळं थोडीशी धाकधूक होती, पण धुक्यातून वाट काढत काढत आम्ही पोचलो आमच्या ठिकाणावरती. पण काय, ठिकाणाजवळ ट्रॅफिकच ट्रॅफिक. मग खाली उतरून ट्रॅफिक सावरण्यासाठी थोडीशी मदत केली आणि आम्ही पोचलो छान अशा समुद्रावर, जिथे आमची चिव पहिल्यांदाच आली होती. त्यामुळं तिला कळतच नव्हतं की हे पाणी कुठून आलं आहे, कसं आलं आहे, एवढं पाणी कसं काय इथं. हे तिच्या डोक्यातले सगळे प्रश्न तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. ती त्या पूर्ण पाण्याचा छानसा आनंद घेत होती बघून. थोडी बावचळलेली होती, पण खूपच मजा घेत होती. मग तिच्यासोबत आमच्या बाकीच्या मुलींनी, म्हणजेच अपूर्वा, अनुष्का यांनी पण छानशी मजा घेतली. फोटोशूट झालं, छान छान रील्स झाले आणि त्याचबरोबर काही मेंबरनी मातीत न खेळण्याचा आनंद, लहानपणी मातीत न खेळण्याचा आनंद त्यांनी आता मातीत खेळून आनंद घेतला. मग गेलो आम्ही डेली रुटीनपासून थोडासा चेंज म्हणून लाईफमध्ये थोडासा ब्रेक घेतलाच पाहिजे आणि छानशी ट्रिप नियोजन केलीच पाहिजे. सो पाण्याची भीती असणारे मेंबर किंवा जे कधी जास्त बीचवर गेलेले नाहीत असे मेंबर, त्यांना थोडंसं पुश करावं लागतं, कारण की त्यांना थोडी पाण्याची भीती असते किंवा एक टेन्शन असतं की मी जास्त भिजणार तर नाही, मी आजारी ते पडणार नाही. सो त्यांना थोडंसं पुश केलं ना की ते पण छानपणे मैत्री करतात पाण्याशी आणि पाण्यात खेळतात.
सो तुमच्यामध्ये पण असे मेंबर असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ट्रिपचा हा पहिला दिवस कसा गेला काहीच कळलं नाही. सूर्यास्त झाला, खूप शांतता आणि समुद्राचा बस आवाज एवढंच होतं. बाकी तिथे काहीच नव्हतं, ना नेटवर्क ना